नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 24 नोव्हेंबर 2023 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका। आजचा सुविचार आपण बघितलाय। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्यात। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा। कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे। कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे। कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री। कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे। कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे। कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। आयुक्त महानगरपालिका अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेत नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समिती बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर चांगला संताप व्यक्त केला। याच बैठकीत आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण पोटे यांनी शहरात दिसून येत असलेल्या बिबटवर वनविभागाचे दुर्लक्ष असल्याचा संताप व्यक्त करून जंगल शेजारी भिंती उभारण्याची मागणी केली। तर पटवारीचे आंदोलन सुरू असल्याने शेतकरी आणि नागरिक अडचणीत सापडले। यामुळेच पटवारी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार बोंडेसह आमदार बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे यांनी केली। पटवारीवर कारवाई का करीत नाही उत्तर द्या, जिल्हाधिकारी असा प्रश्न करून अहंकारपणा सोडा, एवढा ॲटिट्यूड बरा नाही असा संताप आमदार बच्चू कडू यांनी केला। तर मेळघाट प्रश्न निकाली लावण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली असून पाणी वीज करिता निधी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली। 24 नोव्हेंबर शुक्रवारी नियोजन भवनात संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक अधिकारी व्यवस्थित काम करीत नसल्याने पालकमंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर आपली नाराजी व्यक्त केली। सर्वात आधी आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली। पटवारी यांचे सर्वत्र आंदोलन सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले, अशात आपण लक्ष दिले का, असा सवाल आमदार कडूने केला।
त्यांच्यावर कारवाई का करीत नाही असे बोलून जिल्हाधिकारी कटियार यांना अहंकार सोडा, ॲटिट्यूड बरा नाही असा सल्ला आमदार कडूने दिला. हे वस्त्रांच्या बंदीला आपण फिनलँडच्या किमान 2 बैठकी घेतल्या. 2 बैठकी घेऊन अजूनही फिनलँड बंद आहे. सरकारवरती तुमचं काय, खाली आपलं सरकार आहे आणि अजूनही ते मिल काही सुरू झाली नाही. 2 कामगारांना आत्महत्या केल्या. भोले साहेबांनी आंदोलन केलं होतं आणि तुमचे खासदार आंदोलन करायची वेळ होती तुमच्या खासदारावर आणि तुमचं केंद्राचं धोरण मिल बंद करण्याचं आहे. तर त्या कामगाराचं काय, त्याला पगार बैठका घेण्याचा परिणाम म्हणून पगार अर्धाही जो बंद होता तो सुरू झाला. पण आपण राज्य म्हणून 20 कोटी रुपये त्याला टेम्पररी द्यायचं मान्य करून पण त्यांनी ते मान्य नाही केलं. तुम्हाला बैठक घ्यावं लागलं. पियुष गोयलशी माझं बोलणं झालं की तुम्हाला 22 किलो करत बसा, आम्ही जर 20 कोटी तुम्हाला लोन देतोय, धोरण करावं लागेल केंद्राचं. मी दिलेल्या विषय नाही, तुम्ही आता चालेल ना अधिवेशन. तेवढे तुम्ही लवकर पावलं. मोठा उद्योग आहे. टेक्स्टाईल आपण जिल्ह्याला आम्ही विधानसभेमध्ये बच्चूजींना जास्त वेळ बोलत देत नाही, त्यामुळे ते इथे जास्त बोलत आहे. मला मान्य आहे, पण मला 2 विद्यापीठात कार्यक्रम आहेत. मी आपल्याला विनंती करतो सगळ्यांना की अगदी उद्यापासून आठवड्याभरामध्ये आपल्याला जी कामं हवी आहेत त्याचे प्रस्ताव द्या नाविन्यपूर्ण सहित. आपण भवनसाठी एक निधी तरतूद ठेवा 1-2 कोटी रुपये. तर आमदार प्रवीण पोटेसह आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती शहरात दिसून येत असलेल्या बिबटवर वनविभाग दुर्लक्ष करीत आहे. कोणत्या मनुष्यावर हल्ला झाला तर तेव्हा काही करणार का असा प्रश्न सादर करून जंगल शेजारी भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. सेम पोझिशन आहे. ते बिलकुल कोणाच्या बापाचं ऐकत नाही. जसे काही हेच सध्या राजे झाले, हे सरकारचा होत आहे असं सगळं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आम्ही 4-4दा फोन करतो. गेल्या तरी सांगावं टिकव. मग तुमच्या त्या बाया काय काम नाही करा. तुम्ही ते बाईचं नाव हे सांगतात आणि याचं नाव ते बाई सांगते. हे करायचं काय आम्ही लोकांनी? हे चालणार नाही असं. हे आज आम्ही दादाच्या याच्यात काही जास्त तुमचा समाचार घेऊन नाही आलो. मी कामकाजातून बाया शब्द पडतो. मॅडम म्हणा. हा मॅडम. मॅडम म्हणजे बाया आपण आपल्या संस्कृतीत काय शब्द वापरावेत काय वापरावेत आमच्या वावर क्षेत्रात तुमची माहिती नाही. या स्तरावर नाही पडत. हा या स्तरावर पण जर मला मिळत नसेल तर मला सांगा आम्ही काय करायचं. मी कलेक्टरला 3-3दा बोलला विषय. तुम्हाला काय चाललं काय तुमचं? नाही, तुमच्या आला होता जेव्हा त्याच्यानंतर आम्ही नोटीस सुद्धा काढली आहे. नाही, सोकॉस काढला आहे आणि नियोजन भवनाला सुद्धा पाठवलं. तुम्ही कलेक्टर साहेब आमच्या अल्पसंख्याक निधीची प्रमाण 1 वर्षापासून दिली नाही. 1 वर्ष झाले. देशात सर्वत्र अभियान करण्यात आले, मात्र अमरावती जिल्ह्यात अद्यापही सुरू न झाल्याने आमदार कडू, पोटे, खासदार राणा, खासदार रामदास तडस यांनी आपला संताप व्यक्त केला. याच दरम्यान लोकप्रतिनिधींच्या फाईलकडे अधिकारी लक्ष देत नसून सर्व अधिकारी इकडे तिकडे फिरवितात असा प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी सादर करून मेळघाटात वीज पुरवठा आणि पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. याच बैठकीत अनेक शासकीय कार्यालयात शेतकरी आपले प्रश्न घेऊन येतात, मात्र अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा संताप व्यक्त करून आम्ही कंचे खेळायला येत नाही. तुमच्या कार्यालयात गरीब माणूस काम घेऊन चक्रा मारत आहे, तुम्ही त्यांना त्रास देता असा संताप आमदार प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला. मला सांगा तुम्ही लोक स्टाफ घ्या ना की आपण त्या रिश्तेदारी निभावसाठी आलो पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी काम करतो. याच्या पुढे आम्हाला नाली मागायचं, कुठे रोड मागायचं, कुठे पाणी रस्ता मागायला लागतो. हे चालणार अशा गोष्टी. आम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये बोलू नका. लक्षात ठेवा डिपो. आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ज्या दिवशी पाठ घेऊ ना त्या दिवशी बरोबर होणार. हे लक्षात घ्या. काम लिहिलं एकदा तुमच्याकडे आमचं निवेदन आलं, आमचा ते स्वतःच आम्ही आमदार म्हणून जेव्हा पत्र देतो ते काम झालंच पाहिजे. आणि त्याला 8 दिवसाचा टाइम आहे. फुटबॉलची मॅच नाही आहे आणि ना क्रिकेटची मॅच आहे. लक्षात घ्या ना तुम्ही. व्यवस्था करा तुम्ही. चालणार नाही. कुठे तुमचं म्हटलं बरोबर आहे. याच दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व लोकप्रतिनिधीचे प्रश्न ऐकून अनेक विभागाचे प्रश्न निकाली लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तर मेळघाट पाणी वीज प्रश्न निकाली लावण्यासाठी निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
यासोबतच अमरावती शहरात जंगल शेजारी वनविभाग क्षेत्रात वॉल कंपाऊंड बांधकाम करिता निधी मंजूर करण्यात येत असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. आज प्रामुख्याने पंचकुल साहेबांच्या आग्रहामुळे अपंग आणि ताईच्या आग्रहामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था अशा दोन गोष्टी आपण मान्य केल्या आहेत. खचलेल्या विहिरीचे पंचनामेचा आदेश आपण खचलेल्या विहिरीचे पंचनामे करण्याचा आदेश तोही आदेश दिलाय. सगळ्यात महत्त्वाची मोठी गोष्ट 29 कोटीवरून 95 कोटी आपण ग्रामीण मधली वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी दिलेली आहे. उद्यापासून आठवड्याभरामध्ये सगळ्या आमदारांनी आणि बीपीडीसीच्या मेंबर्सने त्यांना जो कोटा अलॉट केला आहे त्याचे प्रस्ताव लवकर द्या. म्हणजे आजचं मिनिट जे आहे ते आपण ओपन देऊ. मिनिट टाकलं की प्रशासकीय जायचं. आता सन्मान करायचे आपण. या नियोजन बैठक नंतर उपस्थित माजी सैनिक दाम्पत्याचा शाल श्रीफळ मुमेंटो प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अमरावतीत दिव्यांग भवनाला पालकमंत्री तसेच उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी होकार दिल्याने आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रियेतून त्यांचे आभार मानले. आपल्या प्रतिक्रियेतून आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीला नियोजन निधी इतर जिल्ह्यापेक्षा कमी निधी असल्याने नाराजी व्यक्त करून निदान 500 कोटीची तरतूदची मागणी केली आहे. याच दरम्यान त्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या विरोधात सुद्धा प्रतिक्रिया स्पष्ट केली. जिल्हाधिकारी तसा प्रामाणिक आहे पण अहंकारी आहे. जिल्हाधिकारी जर राजासारखा वागत असेल तर हम भी प्रजा है, उखाड़ के फेक देंगे अशा शब्दात आपली प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. भाऊ, आज अपंगासाठी स्पेशल तुम्ही आग्रही होते आणि सभागृहाची मान्यता केली आणि त्याला मान्यता दिली, काय सांगा? दोन गोष्टी आहे का. एकतर विद्युतमध्ये फक्त 29 कोटीची तरतूद केली, ती होती ते 50 कोटीवर आपण केली. आपण आग्रही भूमिका होती कारण वरलोड डिप्या जास्त आहे. दुसरं दिव्यांग भवन मी पालकमंत्री असताना अकोल्याला झालं पहिल्यांदा. त्यांचं ते अमरावतीतही व्हावं त्याच्यातसुद्धा पालकमंत्र्यांनी त्याला होकार दिला. त्यांचा मी आभार मानतो. पण एकंदरीत नियोजन जे आहे ते 395 कोटीचं आहे आणि पुण्याला 1000 कोटीच्या वर जातं. कोल्हापूरला सुद्धा 450 कोटी जाते. नागपूरला सुद्धा 800-900 कोटी दिल्या जाते. मग अमरावतीला एवढे कमी का? पालकमंत्री म्हणून त्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व करावं. किमान 500 कोटीपर्यंत या जिल्ह्याचं DPDCचं जे नियोजन आहे त्याची तरतूद करावी. त्याबाबत आम्ही आग्रही आहोत आणि पुढच्या मिटिंगमध्ये या बाबतीत आम्ही अतिशय आक्रमक होऊन काम करू. जिल्ह्यात यावर्षी संत्र्याचं मोठं नुकसान झालं होतं आणि त्याच्या उपाययोजनेसाठी त्या आग्रही होते. संत्र्यावर काय होतंय, 36 कोटी कृषी आणि इतर योजना असं ते 36 कोटी वाजते. फार कमी पैसे ठेवलेले आहे. पण त्या 36 कोटीमध्ये सुद्धा संत्र्याचं जसं ऊसाचा हेड DPDCमध्ये जिथं ऊस नाही तिथंही आला, पण संत्र्याचा हेड निर्माण झाला पाहिजे आणि संत्र्यावर उपाययोजना हेड जेव्हा होईल तेव्हा होईल, पण संत्र्यावर उपाययोजना म्हणून किमान 10 कोटी रुपये तरी ठेवले पाहिजे अशी मागणी मी केली. पाहू काय होते. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज जिल्हाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. तुम्ही असा प्रवीण पोटेचा अधिकारी उपलब्ध होत नाही, कुठे दावले? अधिकारी तसा प्रामाणिक आहे पण अहंकारी आहे. अहंकार जिल्हाधिकाऱ्यांना सोडला पाहिजे. काय होतंय, ॲटिट्यूड तुम्ही प्रशासनाला दाखवा, जनतेला दाखवायची गरज नाही. जनतेचे तुम्ही नौकर आहे हे कलेक्टरनं लक्षात ठेवावं. ते जर अधिकाऱ्यासारखे वागत असन राजासारखे तो हम भी प्रजा आहे, उखाड़ के फेक देंगे हम. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 24 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी दुपारी अमरावती महानगरपालिकामध्ये बैठक घेऊन विविध कामकाजाचा आढावा घेतला. येथील प्रधानमंत्री आवास योजना, पाणी योजना, प्रगती पुरवठा, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन योजना, स्वच्छता सेवा, नियोजन मनपा निधी बाबत माहिती घेऊन मनपा आयुक्त सह सर्व मनपा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रधानमंत्री घरकुल योजनेत नागरिकांना त्यांचे हक्काचे घर उपलब्ध करून द्यावे. कंत्राटदार जर काम करत नसेल तर त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी अशा सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तसेच
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे 24 नोव्हेंबरला अमरावती शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन अनेक कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या दरम्यान त्यांनी दुपारी अमरावती मनपा कार्यालयात दाखल होऊन येथील कामाचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांचे मनपा आयुक्त देवीदास पवार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यांना पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल, सन्मान चिन्ह, अमरावती शहराच्या इतिहासाचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील अमरावती मनपा सर्वसाधारण कामकाज, प्रधानमंत्री आवास योजना, पाणी योजना, प्रगती पुरवठा, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन योजना, स्वच्छता सेवा नियोजन, मनपा निधीबाबत, मनपा कार्यान्वित अन्य प्रकल्प व उपक्रम विषयांवर चर्चा करून माहिती जाणून घेतली. सदर विषय त्वरित मार्गी लावावा असे यावेळी सांगण्यात आले. अमरावती शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. आयुक्त देवीदास पवार यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाची संपूर्ण माहिती यावेळी स्पष्ट केली. या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी प्रधानमंत्री आवास योजनेला अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले. ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत त्या त्वरित दूर करून लाभार्थ्यांना त्वरित मदत करावी. या विभागाचे कामकाज सुरळीत सुरू असून या विभागाने युद्धस्तरावर कार्यवाही करून नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून द्यावे. कंत्राटदार जर काम करत नसेल तर त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करावी असे आदेश सुद्धा देण्यात आले. सदर बैठकीत अमरावती शहरातील भुयारी गटार योजनाबाबत यापुढे मनपाचे समन्वय साधून ही योजना पूर्णत्वास नेण्याबाबत आदेशित केले. महाराष्ट्र प्रशासनाने प्रॉपर्टी चेंबर जोडण्यासाठी निधी दिलेला आहे. नागरिकांनी प्रॉपर्टी चेंबरचे कलेक्शन भुयारी गटाराशी जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढाकार घेऊन संबंधित घरमालकाला सदर कनेक्शन करण्यासाठी सूचित करावे. ज्या भागात भुयारी गटाराचे काम झाले आहे त्या भागातील सगळे कनेक्शन झाले पाहिजे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन ही योजना गतिमान करावी. कनेक्शन करण्यासाठी नागरिकांना समजून सांगावे व त्यांना कनेक्शन करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे. सदर योजना कार्यान्वित झाल्यास अनेक फायदे होणार आहे. भविष्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. प्रॉपर्टी कनेक्शन झाले पाहिजे यासाठी त्वरित नियोजन करावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. या योजनेसंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून या योजनेचे फायदे त्यांना समजून सांगून या योजनेला पूर्णत्वास न्यावे. भुयारी गटार योजना येणाऱ्या काळात पूर्णत्वास नेण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जातील असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार, उपायुक्त जुम्मा प्यारेवाले, माजी महापौर संजय नरवणे, माजी महापौर चेतन गावंडे, माजी उपमहापौर कुसुम साऊ, माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय सह अनेक माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, मनपा अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परत पाठवला आणि वाढीव करायला पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे कितीला पाठवला होता आपण? 688 कोटी पाठवलं होतं. मग हा प्रस्ताव गेल्यावर पुन्हा पाठवला मग वाढून पाठवला आणि मग यांनी 900 कोटी केला. 20 तारखेला अधिवेशन संपलं. त्यानंतर 10 दिवस पूर्ण मंत्रालय सापडत नाही. तर एकदा इकडून नागपूरहून सगळ्या बॅगा पॅक करून यायचं असतं. स्वस्त वातावरण 1 जानेवारी तोपर्यंत तुम्हाला जे जमेल तर तुम्ही करा. आताच्या वेळी 1 जानेवारीनंतर वर्किंग 4 डेज तुम्ही या हे झालं नाही तर तुम्ही आणि हे मंजूर झाल्यानंतर 3 वर्ष काम 3 वर्ष काम काय वाटतं तुला काय वाटतं किती वर्ष सर हे 3 वर्ष काम हो 3 वर्ष लागतील. कारण की जे काम आहे ते हा ड्रॉप बसला आहे सध्या अत्यावश्यक आहे त्याचं स्टेजेसमध्ये करता येईल. नेरपी आहे ती अमरावतीची पाईपलाईन आहे ती पाईपलाईन सिमेंटची आहे ती एक्सपायर त्यामुळे ती बदलणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्यांदा ते त्यांचे 800 कोटी आहे बाबा पहिले नेक्स्ट करत तर त्याच्यात वेगवेगळी कामं घेतली आहे अजून तर याच्यात जे आणखी कन्सेंट आहे याच्यात जे दुसरं आणि तिसरं जे आहे ते महत्त्वाचं आहे.
तिसरं जे आपण आता म्हणता PSC लाईन जी आहे सिमेंटची ती आहे त्याला 400 कोटीचं एक बजेट आहे. आणि दुसरं जे MST लाईन जी आहे ती सुद्धा आता जुरी झाली आहे तर त्याच्यासाठी 200 कोटी. याच्यामध्ये होते काय सर, आता सध्या माझ्याकडे 8 पंप आहेत, त्याच्यातले 5 मी ॲट अ टाइम सुरू करू शकतो. आम्ही पंप बदलवले, पण ते जर सुरू केले तर मागच्या वेळी 4 वेळा असा प्रसंग झाला आहे की PSC लाईन फुटली आणि त्याला दुरुस्तीला 2 दिवस लागतात, पण त्याच्यानंतर जो डिस्टर्बन्स होतो तो आवरायला आपलं बराच वेळ लागतो. मी आता दुसऱ्यावरती म्हणाल्याप्रमाणे समजा आपण तुमच्या सिमेंटच्या पाईप बदलण्यातून सुरुवात केली, हो त्याचं एस्टिमेट वेळ का सर, मी तसंच म्हणजे उपांगावाईजच केलं आहे. किती आहे? 400 कोटी आहे सर, 405.76 जे आहे दशलक्ष आहे ते 40,000. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू स्वर्गवासी प्राध्यापक दिलीप मालखेडे यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र शोक पसरला होता. अशा वेळी त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहावे याकरिता विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक मनीष गवई यांनी प्राध्यापक दिलीप मालखेडे यांच्या जीवनपटावर आधारित ध्येयवेळा पुस्तक लिहून पूर्ण केले. अखेर याच पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते 24 नोव्हेंबरला संपन्न झाला. आयोजित भावस्पर्शी कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राध्यापक मनीष गवई यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू स्वर्गवासी प्राध्यापक दिलीप मालखेडे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आठवणी नेहमी स्मरणात राहण्याकरिता विद्यापीठ सिनेट सदस्य प्राध्यापक मनीष गवई यांनी मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ध्येयवेळा पुस्तकाचे लेखन केले. याच पुस्तकाचे 24 नोव्हेंबरला विद्यापीठ परिसरात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राध्यापक मनीष गवई यांचा शाल मोमेंटो देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. या भावस्पर्शी कार्यक्रमात दीपाली दिलीप मालखेडे यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसर, कुलसचिव तुषार देशमुख, प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी सह अनेक मान्यवर सह शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावस्पर्शी कार्यक्रम संबोधित आपले मनोगत व्यक्त केले. आज या ठिकाणी अतिशय भावस्पर्शी कार्यक्रम होतो आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके, ज्यांना कमी वेळ अमरावती विद्यापीठाचं कुलगुरू म्हणून काम करायला मिळालं, पण या कमी वेळामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये, प्राध्यापकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये एक नातं निर्माण केलं. असे स्वर्गीय डॉक्टर दिलीप मालखेडे यांच्या अकाली निधनानंतर डॉक्टर मनीष गवईंना असं वाटलं की एक पुस्तक त्यांच्यावर लिहिलं जावं, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि पुस्तक रूपाने का होईना ते आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत राहावे. मला काही दिवसापूर्वी गवई सरांचा निरोप आला की अमरावतीचा पालकमंत्री म्हणून तुम्ही ज्यावेळेला याल त्यावेळेला पुस्तकाचं प्रकाशन करायचं. मी त्यांना म्हटलं की मी पहिल्या प्रवासातच येतो, कारण तुम्ही इतकी मेहनत घेऊन त्यांच्या आठवणी गोळा केल्या असाल तर त्या आठवणी लोकांसमोर लवकर येणं आवश्यक आहे. अमरावती शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटना राजापेठ पोलिसांच्या प्रयत्नाने उघडकीस आल्या आहे. राजापेठ पोलिसांनी रेकॉर्डवर असलेल्या तिघांना ताब्यात घेतले असता चोरट्यांनी 3 पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी 3 आरोपी करून चोरीचा तब्बल 3,83,510 रुपयांचा ऐवज जप्त करण्यास यश मिळाले आहे. या कारवाईबद्दल शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन सर्व टीमचे अभिनंदन करून घटनेची माहिती स्पष्ट केली. अमरावती शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीत दिवाळीच्या पर्वात अनेकांच्या घरात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. अनेकांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी लाखोचे सोने आभूषणसह नगदी रक्कम लंपास केली होती. याच घटनेच्या तपासात असताना राजापेठ DB पोलिसांना मुख्य आरोपीचा शोध लावण्यास अखेर यश प्राप्त झाले.
राजापेठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात डीबी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांच्या भाषेत विचारणा केली असता तिघांनी अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली। यात राजापेठ पोलिसांनी भीमनगर राहणारा 42 वर्षीय शंकर सुभाष बनसोड, केडियानगर रहिवासी 19 वर्षीय परमेश्वर अशोक सुखदेवे तर चौरेनगर राहणारा 27 वर्षीय पंकज राजू गुंडाने या तिघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेले 20 नग चांदीच्या तोड्या, 20 जोडी चांदीचे बिछवे, 19 चांदीचे सिक्के, एक दुचाकी, 33 ग्राम सोन्याची लगडसह नगदी 1560 रुपये असा एकूण 3,83,510 रुपयांचा एवज जप्त करण्यात आला। यातील आरोपी पंकज राजू गोंडाने हा नागपूर कारागृहातून सुटका होऊन आल्यावर त्याने अमरावती शहर ग्रामीणसह नागपूर शहरात घरफोडी केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे। तीनही आरोपींनी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील 3 वेगवेगळ्या ठिकाणी तर बडनेरा, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याचे स्पष्ट झाले। ताब्यात आलेल्या 3 आरोपीकडून PCR दरम्यान आणखी घरफोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। यशस्वी तपास केल्याने शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांनी राजापेठ डीबी पोलिसांचे अभिनंदन केले आहे। पोलीस स्टेशन राजापेठच्या अंतर्गत जे आहे घरफोडीचे काही गुन्हे घडले होते दिवाळीच्या दरम्यान आणि त्यानंतर आणि त्यापूर्वीसुद्धा शहरात काही घरफोडीच्या घटना घडल्या होत्या। राजापेठ डीबी चे पथक आणि पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे काही गुन्हेगारांना पकडण्यात आलेलं आहे, जे की सराईत घरफोडी करणारे आहेत आणि अशा गुन्हेगारांकडून अनेक गुन्हे जे आहे घरफोडीचे उघडकीस आलेले आहेत आणि मुद्देमालसुद्धा रिकवर झालेला आहे। तर ते अशा जे आहेत गुन्हेगारांना PCR घेऊन अधिक तपास करत आहेत आणि या राजापेठ व्यतिरिक्त बडनेरा, नांदगाव पेठ, गाडगेनगर या हद्दीतले सुद्धा घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत। ही यशस्वी कामगिरी शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर, शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात राजापेठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, डीबी पोलीस गंगाधर जाधव, छोटेलाल यादव, मनीष करपे, सागर सरदार, निलेश गुल्हाने, दिनेश भिसे, प्रशांत गिराडे, दिनेश मोहरील, शेख वकील गणराज राऊत, पंकज खटे, पांडुरंग बुधवंत यांनी केली। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। पंकजा मुंडेंचे दुर्दैव आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते। पंकजा मुंडे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातो, त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे, अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा असताना 24 नोव्हेंबरला त्यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली। महादेव जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपशी जोडले, ते मुंडे कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यामुळे अशा प्रकारची प्रतिक्रिया देणे हे चुकीचे नाही। यासोबतच मागासवर्गीय आयोग ही स्वायत्त संस्था आहे, मुख्यमंत्रीही त्यांना सूचना देऊ शकत नाही, अंतर्गत तरतूद असलेला हा आयोग आहे, त्यावर मी टिप्पणी करणार नाही, अशी प्रतिक्रिया स्पष्ट करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा सुद्धा आपल्या प्रतिक्रियेतून खरपूस समाचार घेतला। संजय राऊत यांना
त्यांच्या पक्षातही सिरियस घेत नाही, राज्यात कोणीही त्यांना सिरियस घेत नाही. तुम्ही रोज दाखवता म्हणून ते उत्साहाने काही बोलायचा त्यांचा धाडस होतो, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तर संजय राऊतांनी म्हणणं की ह्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षातही सिरियसली घेतलं जात नाही, राज्यामध्ये कोणी सिरियसली घेतलं जात नाही. केवळ तुम्ही रोज भरपूर दाखवता म्हणून रोज उत्साहाने काही नवीन म्हणण्याचा त्यांना धाडस होतं. विशेषतः नागपूर अधिवेशनामध्ये असे आढावे खूप होतात. आणि मी लगेचच मला मिळालेल्या माहितीच्या आधारे जलसिंचनचे सेक्रेटरी खूप चांगले आहेत. आता जलसिंचन हे देवेंद्रकडे आहे, तर अतिशय संवेदनशीलतेने हा विषय हाताळू नागपूरच्या अधिवेशनाचा आढावा भेटेल. मागास आयोग हा स्वायत्त आहे. मुख्यमंत्री त्यांना कुठली सूचना देऊ शकत नाही, कारण घटनेच्या अंतर्गत तरतूद असलेला तो आयोग आहे, म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणं बरोबर नाही. असं आहे की माझी संघटना मला जे सांगेल ते मी करतो, तेव्हा आता मला जे सांगितलं आहे ते करण्यामध्ये मला आनंद आहे. मुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाचे मंत्री देवेंद्रजींनी चंद्रपूरला हे क्लिअर केलेलं आहे आणि वारंवार क्लिअर केलेलं आहे की मराठवाड्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळेल. असं आहे की महादेवराव जानकरांना भारतीय जनता पार्टीची स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेने जोडलं, त्यामुळे त्या कुटुंबाशी नुसतं नातं नाही, त्या कुटुंबाचे ते सदस्य आहेत आणि त्या कुटुंबाचे सदस्य असल्यामुळे अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट करणं हे चुकीचं नाही. आणि हे खरंच आहे की लोकशाहीमध्ये तेवढी फिगर जमली तर आपल्याला जे हवं ते करता येतं. पंकजाताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी, त्या हसल्या तरी बातमी, त्या काहीतरी डोक्यात टेन्शन आहे म्हणून गंभीर झाल्या तरी बातमी. असं पंकजाताईंचं दुर्दैव आहे की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. परंतु हा सर्वसाधारण संवाद आहे ना, की आपण म्हणतो किंवा आता मला जवळचंही चांगलं दिसेल, पंकजाताईच्या प्रत्येक वाक्याचा असा चुकीचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी काढण्यामुळे त्याचं खूप नुकसान होतं. 23 नोव्हेंबर गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात कार्तिक एकादशी उत्सव संपन्न झाला. हाच उत्सव भाजी बाजार परिसरात राहणारे सुनील नांदुरकर यांच्या निवासस्थानी पूजा अर्चना भजन सादर करून करण्यात आले. 3 पिढ्यांपासून नांदुरकर यांच्या कुटुंबात कार्तिक एकादशी उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. यावर्षी सुद्धा मोठ्या भक्तिभावाने नांदुरकर कुटुंबाने विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पूजा अर्चना करून भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. सरते शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मला वाटतं तुम्ही तिथं गेले दौरेकडे आम्ही वाटत सुनील नांदुरकर, आमचं नांदुरकर वाडा भाजी बाजार अमरावती खामगाव बँकेसमोर. तर हा कार्यक्रम जवळपास 3 पिढ्यापासून चालू आहे.
कार्तिक एकादशीला मोठा कार्यक्रम असतो आणि आषाढीला एक छोटा कार्यक्रम असतो. माझे आजोबा कार्तिक एकादशीला म्हणजे द्वादशीला वारले होते, तर त्यांच्या पुण्यतिथी निमित्त हा मोठा कार्यक्रम करतो आम्ही. आणि तसा कार्तिक मासामुळं कार्तिक समाप्ती पण आणि पुण्यतिथी पण असे दोन्ही मिळून हा कार्यक्रम आम्ही 3 पिढ्यापासून चालू आहे. आणि या प्रसादाचा लाभ जवळपास 1000-1500 लोक आमच्या इथे येतात आणि दरवर्षी आवर्जून लोक म्हणजे स्वतः येतात इथे वर्षापासून. बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरातील जगदंबा मरीमाता संस्थानच्या वतीने श्री क्षेत्र शेगाव येथून आलेल्या माळीपुरा स्थित गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या पालखी दिंडीत सहभागी गजानन महाराज भक्तांचे फराळ वाटप करून स्वागत सत्कार करण्यात आला. बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरातील श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्तिक एकादशी निमित्त शेगाव येथे पायदळ दिंडी यात्रा काढण्यात आली. श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन आलेल्या पालखी दिंडी यात्रेचे स्वागत तिलक नगरातील जगदंबा मरीमाता संस्थानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष भुरू मार्वे मित्रमंडळाच्या वतीने पालखी दिंडीत सहभागी सर्व भक्तांचे मानाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मरीमाता जगदंबा परिसरात महिला, पुरुष तसेच बालगोपाल भक्तांचा रिंगण सोहळा संपन्न झाला. तसेच गजानन महाराजांच्या आरतीने व गजानन महाराजाच्या जय जयकाराने संपूर्ण परिसर दणावून गेला होता. साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरु गजानन महाराज की जय. जय जय सदचित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला श्री भूवर जडमूळ ताराया. जय जय गणराया. जगदंबा मरीमाता संस्थान येथील कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सदर पालखी दिंडीचे प्रस्थान माळीपुरा स्थित गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट संस्थानकडे गजानन महाराजाच्या जय जयकाराने करण्यात आले. या आयोजित कार्यक्रमाकरिता संस्थानचे अध्यक्ष भुरू मार्वे मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संदर्भात बडनेरा सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी काही भक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी आमचे गुरुभाऊ मार्वे व समस्त समाज बांधवांनी मित्रमंडळी सर्व सहकारी यांनी मिळून दरवर्षीप्रमाणे श्री संत गजानन महाराज यांची पालखीचे आगमन या ठिकाणी तिलक कॉलनी जुनी वस्ती बडनेरा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा झालेले आहे. आणि त्यांचे भव्य स्वागत करून सर्व भाविक भक्तांना भेटवस्तू, नाश्ता, फराळ, चहा वगैरे करून त्याचे समाधान करून त्यांना आम्ही परत त्यांच्या मार्गी निवासस्थानी पाठवलेले आहे. तरी हा कार्यक्रम दिवसेंदिवशी खूप वाढत आहे. अशीच परंपरा दरवर्षीप्रमाणे चालू राहील ही आमची अपेक्षा आहे. एवढे बोलून मी माझे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा
गजानन महाराजांची जी पालखी इथून भंडारातूनच शेगावी जाते आणि परत येताना या ठिकाणी स्वयंभू जगदंबा माता मंडळ बडेरा तिलकनगर या ठिकाणी येऊन झाल्याने त्यांचा मान सन्मान आणि त्यांचा मान सन्मान करून स्वयंभू जगदंबा माता मंडळतर्फे किती वर्षापासून हे परंपरा चालू आहे. बंडेरा इथून शेगावची वारी त्याने येता येता त्यांच्या आम्ही अल्पोपहाराने स्वागत करतो आणि काही आमचे सर्व मंडळांतर्फे काय त्यांना भेट देऊन त्यांचं समाधान करतो. आणि सध्या इथे सदैव चालू द्या अशी आमची अपेक्षा आहे आणि सदैव असं चालूच राहणार एवढं मी बोलून आपले 2 शब्द संपवतो. श्री क्षेत्र शेगावीच्या राजाच्या दर्शनाला निघालेल्या पालखी यात्रेत अमरावती मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके सहभागी होऊन त्यांनी पालखीचे दर्शन घेऊन पालखी यात्रेत अनेक अंतरापर्यंत सहभाग घेतला. या दरम्यान सकाळी पंचवटी चौक येथे श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी आमदार खोडके यांच्या हस्ते पालखीचे पूजा अर्चना करून दर्शन घेतले. अमरावती येथे गेल्या 20 वर्षापासून श्रीच्या दर्शनासाठी शेगाव येथे जाण्यासाठी अमरावती ते शेगाव पायी वारीचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी तपोवन स्थित योगीराज नगर येथील स्वर्गीय श्रीकांतराव कृष्णराव चावजी यांच्या निवासस्थान येथून श्री क्षेत्र शेगाव येथे जाण्यासाठी पालखीचे प्रस्थान झाले. याचवेळी 24 नोव्हेंबरला सकाळी पंचवटी चौक येथे श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते ब्रह्मांड नायक संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेस पूजन वंदन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी श्रीची आरती करण्यात आली. या दरम्यान आमदार सुलभा खोडके यांनी श्रीच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भाविक भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली. अरे डोकं याला बाजूला करणार फोटो काढून घे 2-4 पहिले. हो भाऊ मागे या ना तुम्ही तसेच राहा. डोकं मागे यावेळी वंदना चावजी यांच्या हस्ते आमदार सुलभा खोडके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री गजानन महाराज की जयचा जयघोष यावेळी भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आला. संत गजानन महाराज यांच्या या संदेशाचे ध्यानीमनी स्मरण करून ही पायी वारी मार्गक्रमण करीत असताना पारंपरिक पद्धतीने वेशभूषा धारण करून पुरुष व महिला भक्तांनी यावेळी गणगणगणात बोलेचा गजर केल्याचे चित्र यावेळी दिसून आले. अमरावती ते शेगाव ही पायदळ वारी मार्गक्रमण करीत असताना या वारीत सहभागी भाविक भक्तांकरिता जागोजागी अल्प आहार, ताकसेवा, भोजन आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. या पायदळ वारीत संपर्क सेवेकरी म्हणून वंदना श्रीकांत सावजी, दीपक यादव, सचिन मोहळ आदींसह अन्य अनुयायी जबाबदारी सांभाळीत आहे. अमरावती ते शेगाव पायी वारी शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले आहे. जिंकणार
चातुर्मास पौर्णिमेला पूर्ण होईपर्यंत ज्या दिवशी जैन साध्वी दुसरीकडे पायदळ प्रस्थान करतील त्याआधी 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। अशात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन राजीबाई जैन श्वेतांबर मंदिर येथे जैन श्वेतांबर मित्रमंडळ वतीने करण्यात आले। या ठिकाणी पंचकल्याण पूजा, महापूजा आणि नंतर गौतमी प्रसादाचे आयोजन करण्यात आले। या ठिकाणी साध्वीच्या सानिध्यात चातुर्मासचा शेवटचा कार्यक्रम आयोजित करून अनेक जैन समाज बांधवांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमाबाबत जैन श्वेतांबर मित्रमंडळ अध्यक्ष लालचंद भन्साली यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली। ये लो, यहाँ से एक शेड का पूजन इसमें ऐसी थालियां रखी थी। मेरे को पूछना ना, वहाँ डायरेक्ट मत करो, है ना? चलिए यहाँ इधर आ जाओ, इधर आओ, इधर आओ, आपको दिखाता मैं। वहाँ से चालू करना है गीत, है ना? चलिए कोई बात नहीं, थोड़ी गड़बड़ हो गई है, वो जो भी गलती हुई मेरे सर पे लूँगा, ठीक है? चलिए यहाँ से यहाँ तक, यहाँ पे खत्म करना है, वो यक्ष का वहाँ पर खत्म करना था, ठीक है ना? यहाँ यक्षिणी का यहाँ पर खत्म करना। चार एक ही बहन आ जाए, एक ही 3-4 मत करो, एक आ जाओ। 3-4 थाली बना के दे ही मत, बहुत सारे पूजन पीछे पड़े हुए हैं। वो कौन सा दिन यक्षिणी का बाकी है? नीचे अलग अलग थाली करवाई थी ना मैंने, मैंने अलग अलग Thank you.
मैं लालचंद बंसाली अध्यक्ष। आज हमारे यहाँ सिद्ध चक्र महापूजन का आयोजन किया गया है। सही में ये चातुर्मास जब पूर्णिमा को पूर्ण होगा, जिस दिन हमारे साध्वी जी यहाँ से विहार करके पैदल अपने दूसरे गांव की ओर प्रस्थान करेंगे, उसके पहले ये 3 दिन का त्रियानी का महोत्सव रखा है। कल पंचकल्याणक पूजा थी, आज सिद्ध चक्र महापूजन और कल फिर से एक पूजन रखा हुआ है। और आज के दिन पूजन के बाद में गौतम प्रसादी का भी आयोजन संघ के लिए किया गया है। तो साध्वी जी के सानिध्य में ये इस चातुर्मास का आखिरी कार्यक्रम रहेगा। तो सभी से निवेदन करता हूँ कि इस कार्यक्रम में पधारे और बहुत बहुत कार्यक्रम की शोभा बढ़ाए। और पूर्णिमा के दिन सुबह शत्रुंजय पट के भाव यात्रा के लिए सभी पधारे। धन्यवाद। परराज्यातून अमरावतीत मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी होत असल्याचे शिरखेड पोलिसांनी कारवाई केल्याने पुन्हा उघड झाले आहे। अमरावती शहरात दाखल होणाऱ्या ट्रकमध्ये 2 टप्पे बांधून त्यात 54 जनावरे कोंबून नेली जात असल्याची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांनी धाव घेतली। या दरम्यान पोलिसांनी तात्काळ सापळा रचून ट्रक अडवून तिघांना ताब्यात घेतले। ट्रकची पाहणी करून त्यात कोंबून नेत असलेल्या 54 जनावरांची सुटका करण्यात आली। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करून शिरखेड पोलिसांनी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेश राज्यातून अनेक वेळा कतलीकरता गोवंशाची तस्करी होत असल्याने याआधी अनेक पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी कारवाई केल्या। अशातच 24 नोव्हेंबरला सकाळी पुन्हा शिरखेड पोलिसांनी अमरावती मोशी रस्त्यावर छापा टाकून आयशर ट्रक ताब्यात घेऊन तब्बल 54 गोवंशाला जीवनदान देण्यात आले। सकाळी शिरखेड पोलीस गोराला जवळ पेट्रोलिंग करीत असताना मोशी अमरावती रोडवर मध्य प्रदेश येथून येत असलेला CG07 CK 9782 क्रमांकाचा आयशर ट्रक शिरखेड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतला। पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबून कतली करता नेत असल्याचे आढळून आले। ट्रकमध्ये लाकडी पाटल्यांचे डबल लेअर केलेले आढळून आले असता तब्बल 54 जनावरांना बाहेर काढून जीवनदान देण्यात आले। या कारवाईत 54 गोवंश जनावरे किंमत 8,55,000 रुपये, ट्रक किंमत 16 लाख रुपये असा एकूण 24,55,000 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला। पोलिसांनी आरोपी अलाउद्दीन रजाक खान वय 39 वर्ष, राहणार बडीहोली सारंगपूर, जिल्हा राजगड मध्य प्रदेश, उस्मान खान मजीद खान वय 30 वर्ष, राहणार मुखेलवाडी सारंगपूर, तालुका सारंगपूर, जिल्हा राजगड मध्य प्रदेश, बादशाह खान खुदाबख्श खान वय 33 वर्ष, राहणार गावपल्ला, तालुका नूह, जिल्हा नूह, हरियाणा या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। ही कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांच्या आदेशाने SDPO मोर्शी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात शिरखेड पोलीस निरीक्षक सूरज तेलगोटे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी गजानन तिजारे, संजय वाघमारे, नितेश वाघ, श्रीनाथ यांनी केली। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे।
हे बातमीपत्र एवढ्यातच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत.